मार्च 2003 मध्ये 44 वर्षाच्या अँड्रू कार्सिन यांना अटक केली. पेपरात बातमी आली की हा माणूस प्रमाणापेक्षा जास्त लकी आहे. स्टॉक मार्केटच्या इतिहासात कदाचित कुणी एवढे पैसे मिळवले असतील. याने 2 आठवड्यात $800 $350 दशलक्ष झाले. FBI ला वाटले की येथे काहीतरी स्कॅम आहे. हा कोणता तरी इनसायडर ट्रेडर आहे. पण जेव्हा अँड्रूची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की तो एक टाईम ट्रॅव्हलर आहे. तो सन 2256 टाईम ट्रॅव्हल करून आला आहे असे त्याचे म्हणणे होते. मला माहीत होतं की इथे कोणता स्टॉक वर जाईल किंवा खाली जाईल आणि यावर विचार करून मी पैसे लावले. तेव्हा हे मला पैसे मिळाले आहेत. FBI ला वाटले की हा खोटं बोलत आहे आणि आम्ही सिद्ध करून दाखवू की हा खोटं बोलत आहे. पण जेव्हा आणखी माहिती घेतली गेली तेव्हा कळाले की डिसेंबर 2002च्या अगोदर अँड्रूचा कोणताही रेकॉर्डच नाही. यापेक्षाही हैराण करणारी बाब म्हणजे 3 एप्रिल 2003ला त्याला कोर्टात हजर राहायचे होते. पण अचानकच तो गायब होतो व त्यानंतर तो कुठेही सापडत नाही. काय ते खरेच टाईम ट्रॅव्हलर होते? काय टाईम ट्रॅव्हलर खरोखरच शक्य आहे? तर चला आज आपण या टाईम ट्रॅव्हलरला खोलापर्यंत बघू विज्ञानाच्या नजरेतून. सन 1895 लेखक H.G. वेल्स यांनी एक त्यांची आत्मकथा लिहिली होती, द टाईम मशीन नावाने. यानंतरच हा शब्द जास्त वापरला जाऊ लागला. एक अशी मशीन जी तुम्हाला भविष्यात किंवा भूतकाळात घेऊन जाऊ शकते. त्यांच्याद्वारे तुम्ही टाईम ट्रॅव्हल करू शकता. तसे बघायला गेले तर ही आत्मकथा एक वैज्ञानिक व काल्पनिक आत्मकथा होती. पण यातूनच प्रभावित होऊन काही वैज्ञानिक विचारात पडले. टाईम ट्रॅव्हलरवर फक्त रिसर्च पेपर लिहिले गेले नाहीत, तर खूप सारे सिनेमेसुद्धा बनवले गेले. तसे बघायला गेले तर टाईम ट्रॅव्हलर कशा पद्धतीने केले जाते यावर त्याचे प्रकार पाहायला मिळतात. पहिल्या काही पिक्चरचा उपयोग करूयात याला समजण्यासाठी. बघायला गेले तर टाईम ट्रॅव्हल भरपूर प्रकारचे असू शकते. यामधील पहिला प्रकार आहे एकमार्गी प्रवास भविष्यामध्ये. यामध्ये तुम्ही भविष्यात जाऊ तर शकता पण कधी परत येऊ शकत नाही. याचे उदाहरण आहे इंटरस्टेलर हा पिक्चर. यामध्ये जेव्हा त्याच्या कुटुंबातील लोकांना भेटतो तेव्हा त्यांचे वय वाढलेले असते किंवा त्यांचा मृत्यू झालेला असतो. दुसरा प्रकार आहे अचानक होणारे टाईम ट्रॅव्हलर. हे दाखवले गेले आहे बॅक टू फ्युचर या पिक्चरमध्ये. तिसरा एक प्रकार असू शकतो की एक माणूस उभा आहे आणि वेळ त्याच्या अवतीभोवती प्रवास करत आहे. हे दाखवले गेले आहे हॅरी पॉटर या पिक्चरमध्ये. चौथा आहे सावकाश होणारे टाईम ट्रॅव्हलर. हे दाखवले गेले आहे 2004च्या प्रीमर या पिक्चरमध्ये. आणि पाचवा आहे लाईटच्या वेगाने प्रवास करून टाईम ट्रॅव्हल करणे. हे दाखवण्यात आले आहे 1979च्या सुपरमॅन पिक्चरमध्ये. आता प्रश्न येतो की आजच्या काळात यातील कोणता प्रकार शक्य आहे? कोणता प्रकार आहे की येणाऱ्या काळात तो प्रकार अस्तित्वात येईल आणि कोणता प्रकार पूर्णपणे अविश्वसनीय आहे, तो कधीच शक्य होणार नाही. तुम्हाला वाटेल की सगळेच फालतू आहे आणि कधीच शक्य होणार नाही, पण हे खरे नाही. यातील खूप सगळ्या क्रिया खऱ्या आहेत आजच्या दिवशीसुद्धा. विस्तृत बघितले तर टाईम ट्रॅव्हलर मध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे भविष्यात टाईम ट्रॅव्हल आणि दुसरा आहे भूतकाळात टाईम ट्रॅव्हल. पहिल्यांदा आपण भविष्याच्या टाईम ट्रॅव्हलरविषयी बोलूया. भविष्यात टाईम ट्रॅव्हल करण्याच्या ज्या वैज्ञानिक संज्ञा आहेत त्यामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईनची स्पेशल रिलेटिव्हिटी. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी वेळेच्या बदलाचा सिद्धांत मांडला. आइन्स्टाईन यांच्या अगोदर असे मानले जात होते की वेळ एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तुम्ही जरी पृथ्वीवर असाल किंवा चंद्रावर असाल किंवा मंगळावर असाल, वेळ ही एक गोष्ट आहे जी सतत चालत राहणारी आहे. जगातल्या एक प्रसिद्ध गणितज्ञ आयझॅक न्यूटनने म्हटले होते
की तुम्ही अवकाशात कितीही वेगाने प्रवास करत असाल तरी वेळ कायम एकसारखीच राहील. पण अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणले की न्यूटन, तुम्ही चुकीचे आहात. वेळ सारखी नसते, तर वेळ ही एक नदीसारखी आहे. ज्याप्रमाणे नदीत पाणी वाहते, कधी कधी फास्ट जाते तर कधी हळूवार जाते, असेच वेळेचे सुद्धा आहे. कधी कधी वेळेचा वेग कमी होतो तर कधी वाढतो. तो अवलंबून असतो गुरुत्वाकर्षण व वेगावर. खरं ऐकलं तुम्ही. आइन्स्टाईन यांनी म्हटले होते की वेळेचा तुम्ही फास्ट करू शकता किंवा शिस्तीत करू शकता, जर तुम्ही गुरुत्वाकर्षण व वेगात बदल कराल. यालाच म्हणतात वेळेचे विस्तारीकरण. याचा शोध आइन्स्टाईन यांनी कसा लावला होता हे कोणत्या तरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू, कारण ती खूप मोठी कथा आहे. पण वेळेचे विस्तारीकरण 2 प्रकारे होते. पहिले तर तुम्ही एका अशा वस्तूत बसला आहे जो खूप वेगाने प्रवास करत आहे, एखादे विमान किंवा रॉकेट. तर ती वस्तू जेवढ्या जास्त वेगाने प्रवास करेल तेवढाच त्याच्यासाठी वेग कमी होईल. त्याच्या तुलनेत एक माणूस तेवढ्या स्पीडने प्रवास करत नाही. याला एका उदाहरणाने समजून घेऊ. आता या ठिकाणी 2 घड्याळे आहेत. त्यातील एक घड्याळाला मी स्वतःजवळ ठेवतो, दुसऱ्या घड्याळाला मी तुमच्यासोबत एका विमानातून पाठवतो. ते विमान पूर्ण पृथ्वीचं एक चक्कर मारून पूर्ण करते आणि परत ते खाली जमिनीवर उतरते. आता या दोन्ही घड्याळांची आपण जर तुलना करू तर पहिल्याच या दोन्ही घड्याळात एक सारखी वेळ दिसत होती, तर आत्ता ज्या घड्याळाला तुम्ही विमानातून लावून दिले होते त्या घड्याळाची वेळ काही नॅनोसेकंद मागे आहे. दोन्ही घड्याळे एकसारखी वेळ दाखवत नसतील, कारण त्यातील एका घड्याळाने जास्त वेगाने प्रवास केलेला आहे. आता ही गोष्ट मी माझ्या मनाने सांगत नाही. खरोखर असा एक प्रयोग 1971 मध्ये केला गेलेला आहे. यासाठी ॲटॉमिक घड्याळांचा वापर केला गेला होता, कारण यासाठी एकदम योग्य वेळेला मोजण्यात येणार होते. यात पाहिले गेले की ज्या घड्याळाला विमानात ठेवले होते त्याचा वेळ थोडा मागे होता. याला हेपल किटलिंग एक्सपर्ट असे संबोधले गेले आणि याने आइन्स्टाईन यांच्या वेळेच्या विस्थापनाच्या संज्ञेला योग्य पाहिले गेले. आता याचा अर्थ असा नाही की वेळ खरोखरच शिस्तीत चालत आहे त्या घड्याळासाठी जी विमानात आहे, तर वेळ ही एक संबंधित गोष्ट आहे. जर आपण पृथ्वीवर बसून त्या घड्याळाला पाहत आहोत जी विमानात होती, तर आपल्या संबंधात वेळ सावकाश होत आहे. जो माणूस त्या विमानात बसलाय त्यासाठी ही वेळ सावकाश होत नाही. तर वैज्ञानिकदृष्ट्या बघितले तर आपण असे एक रॉकेट बनवू शकलो जे प्रकाशाच्या वेगाने धावू शकेल आणि तुम्ही जर त्या रॉकेटमध्ये बसाल 10 वर्षांसाठी आणि जर तुम्ही परत पृथ्वीवर याल तेव्हा पृथ्वीवर तुम्हाला जी वेळ दिसेल ती 9000 वर्षानंतरची असेल. तर सरळ भाषेत म्हणून, जर तुम्ही भविष्यात टाईम ट्रॅव्हल करायचे असेल तर तुम्ही हे आजच्या दिवशीही करू शकाल. वैज्ञानिकदृष्ट्या हे शक्य आहे. पण प्रकाशाच्या वेगाने चालणारी वस्तू आपल्याकडे नाही. पण येणाऱ्या काळात टेक्नॉलॉजी अजून वाढेल तेव्हा आपण असे रॉकेट तयार करू शकू ज्यामुळे आपण जास्त वेगाने प्रवास करू शकू. तेव्हा ते शक्य होईल. यामधील दुसरा प्रकार म्हणजे जो अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगितला होता, तो म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा वापर करणे. ज्या ठिकाणी जास्त गुरुत्वाकर्षण तिथे वेळेचे जास्त विस्थापन. जेवढे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आहे त्यापेक्षा जास्त गुरूचे गुरुत्वाकर्षण आहे. सूर्याचे गुरुत्वाकर्षण गुरूपेक्षाही जास्त आहे. तुम्ही जेवढे जवळ जाल एका अशा ग्रहाच्या ज्याचे गुरुत्वाकर्षण जास्त आहे, तेवढाच वेळ तुमच्यासाठी सावकाश होईल. याचे चांगले उदाहरण म्हणजे ब्लॅक होल. हीच गोष्ट इंटरस्टेलर या फिल्ममध्ये दाखवली गेली आहे. त्यातील हिरो ब्लॅक होलच्या जवळ एका ग्रहावर जातो आणि त्याने तिथे व्यतीत केलेल्या 1 तासासाठी पृथ्वीच्या लोकांसाठी तो 7 वर्षासाठी आहे आणि वैज्ञानिकदृष्ट्या ते एकदम बरोबर आहे. पण खऱ्या आयुष्यात माणूस त्या ब्लॅक होल जवळ राहून जिवंत राहू शकेल की नाही हे आपण सांगू शकत नाही, कारण ब्लॅक होलला
म्हटले जाते की ते जगातले सर्वात जास्त ग्रॅव्हिटीच्या जवळ आहे. ब्लॅक होलवर आपण पुढचा अजून एक व्हिडिओ तयार करणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या अँड्रूबद्दल सांगण्यात आले होते ती एक चुकीची माहिती होती व इतर पेपर